नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 323.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 326.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 121.05 रुपये. आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 161.05%चे रिटर्न दिले आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने ₹80 म्हणजे 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,784 रुपये आणि KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,109.15 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 497.33 रुपये. आणि KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 214.08%चे रिटर्न दिले आहे आणि KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 1:2 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 18 जुलै 2024. चला आता बोलूया EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 943 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 992.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 413.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 83.78%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 6 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत या कंपनीने 1:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. 1:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि या कंपनीने फायनल डिव्हिडंड आणि बोनस शेअर देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 492.15 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 498.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 117.05 रुपये. आणि रेल विकास निगम लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 303.73%चे रिटर्न दिले आहे आणि रेल विकास निगम लिमिटेडने ₹2.11 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया UTI ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,045 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,068 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 731.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.21%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 23 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड
आणि 24 रुपयाचा फायनल डिव्हिडंड असा टोटल 47 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 18 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.